बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या वाशिमच्या पोहरा देवी इथं आज संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। मागील 8 दिवसांपासून पोहरा देवीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत आणि आज संत सेवालाल महाराज यांचा पाळणा हलवून समाधी मंदिरात मुख्य जन्म सोहळा साजरा होईल। यासाठी पोहरा देवी गडाचे सर्व प्रमुख महंत उपस्थित राहतील। या जन्म सोहळ्यासाठी देशभरातील हजारो भाविक पोहरा देवीमध्ये दाखल झाले आहेत, जिथे हा मुख्य सोहळा आज साजरा होणार आहे। आपण दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। गेल्या 8 दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे। देशभरातून खरं तर भाविक या ठिकाणी गर्दी करतायत, आजच्या मुख्य सोहळ्यासाठी जमलेले आहेत आणि सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव नेमका कशा प्रकारे साजरा होतो त्याची दृश्य आपण आज पाहणार आहोत। पुढारी न्यूजवर त्याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। संत सेवालाल महाराज यांचा 286वा हा जन्मोत्सव आज उत्साहात पार पडतोय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी देवानंद इंगोले आपल्या सोबत आहेत। देवानंद, काय नेमकं उत्साहाचं वातावरण खरं तर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, कारण देशभरातून हजारो नागरिक त्या ठिकाणी दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। गौरी, पोहरा देवीमध्ये ही जी यात्रा आहे, ही जी जन्मोत्सव आहे त्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण इथे बघू शकता हे जे भाविक आहेत हे मोठ्या संख्येने इथे दाखल होत आहेत आणि संत सेवालाल महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी देखील इथे भाविक येत असतात। तर ही जी मुख्य पालखी आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, ही मुख्य पालखी आहे जी संत सेवालाल महाराजांची मुख्य पालखी या ठिकाणी आता आलेली आहे आणि भाविक इथे दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात। तर ही मुख्य पालखीचं आपण बघू शकता, हे जे भाविक आहेत ते दर्शन घेत आहेत आणि एकंदरीतच पोहरा देवीमध्ये संपूर्ण भक्तिमय वातावरण आहे। खरं तर संत सेवालाल महाराज हे एक अजन्म ब्रह्मचारी होते आणि त्यामुळे त्यांच्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नव्हता। मात्र त्यांच्या पालखी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी महिला सहभागी झालेल्या आहेत। मात्र जेव्हा पूजन केलं जातं इथे पुजाऱ्यांकडून, त्यावेळेस ज्या महिला ताट घेऊन येतात आरतीचं, त्यावेळेस ते ताट पुजाऱ्याकडे दिलं जातं आणि पुजाऱ्याकडे देऊन मग त्याचं पूजन केलं जातं। महिलांच्या हाताने त्याचं पूजन होत नाही, तर ते पुजाऱ्याकडून इथे पूजन केलं जातं। इथे काही भाविक आपल्या सोबत आहेत जे यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात कसा त्यांचा उत्साह आहे। काय सांगाल, हजारो भक्त आलेले आहेत, कसा उत्साह आहे सगळा? भरपूर भक्त लोक आलेले आहेत। आपल्या मांजलगावहून आलेत, किल्लारी तांड्याहून आलेत, तळणीहून आलेत, खूप लोक आलेत। भाविक भक्त एवढे आलेत की भरपूर भक्त आलेत। शिवदास बापूचे खूप भक्त आहेत। हो, सेवालाल महाराजांची जयंती साजरी केली जाते। तुम्ही गावकरी आहात, गावकऱ्यांकडून भक्तांचं स्वागत सुद्धा केलं, कशा पद्धतीने आपण स्वागत करता, काय काय तयारी असते? जोरदार आम्ही स्वागत करतो। शाल श्रीफळ नारळ देऊन खूप मोठ्या लांबून आलेले आहेत। त्यांची पाणी वगैरे भरपूर देऊन त्यांची खूप मोठी सेवा करतो आम्ही। तर भरपूर मोठ्या प्रमाणात इथे भाविक दाखल झालेले आहेत। मी आणखी काही दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो। इथले जे मुख्य महंत आहेत ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळते की या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची सुद्धा एक भव्य अशी पालखी इथे आहे आणि या सगळ्या महिला आहेत त्या सुद्धा या पालखीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। एकंदरीत पोहरा देवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंती सोहळ्याच्या निमित्तानं इथे वातावरण आहे। आपण जर बघितलं तर इथे महिला ह्या लेंगी नृत्य करताना आपल्याला दिसतात। बंजारा समाजाचं पारंपरिक नृत्य म्हणून लेंगी नृत्याला ओळख आहे। डफड्याच्या तालावरती हे नृत्य या ठिकाणी केलं जातं आणि अतिशय सुंदर असं हे लेंगी नृत्य इथल्या तरुणी आपल्याला सादर करताना दिसत आहेत आणि हे जे वातावरण आहे यामुळे अगदी भक्तिमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय। इकडे तरुणी आहेत तर दुसरीकडे या पारंपरिक वेशामध्ये असलेल्या महिला आहेत ज्या बंजारा समाजाचा पारंपरिक वेश परिधान केलेले आहेत आणि त्या सुद्धा या लेंगी नृत्यावर नाचताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर गाता गाता रडणारा आणि रडता रडता गाणारा म्हणून बंजारा समाज ओळखला जातो आणि या बंजारा समाजाची खरी ओळख आहे। प्रत्येक सणामध्ये त्यांच्या गाणे असतात, संगीत असते आणि डफड्याच्या तालावरती लेंगी नृत्य केलं जातं। आपण बघू शकता हे जे लेंगी नृत्य सादर करण्यासाठी जे डफडे वादक आहेत ते सुद्धा इथे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत आणि हा जो मुख्य रथ आहे हा महंत कबीरदास महाराज यांचा मुख्य रथ आहे, ज्या रथाचं आपण दर्शन घेणार आहोत आणि हे संत कबीरदास महाराज या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी सहभाग झालेला आहे। तर गौरी, एकंदरीतच पोहरा देवीमध्ये भक्तिमय वातावरण असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच, खरं तर मोठ्या उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। देव, या सर्व घडामोडींवर या सोहळ्याकडे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।